नमस्कार, मी सुनीताज किचन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या. तर बघा, खूप सुंदर अशा वड्या तयार होत आहेत. तुम्ही पाहू शकता, आपण जर ही तोडून जर बघितली तर एकदम जिभेवर लगेच विरघळेल अशी ही वडी तयार झालेली आहे. आता आपण पाहूयात ती कशी तयार करायची, त्याची पूर्णपणे रेसिपी पुढे पाहूयात आपण. मी एक खोबरं घेतलेला आहे, ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याचे जे पाठीमागची साल आहे ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे. तर मी हे पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे खोबरं. तर आता आपण काय करूयात, तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बारीक करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, मिक्सरच्या भांड्यात मी हे ओतते. थोडं थोडं घेऊन आपण मिक्सरमध्ये पूर्णपणे बारीक करायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे करायचं. खूप बारीक पण नाही करायचं, खूप मोठंही नाही ठेवायचं. हे अशा प्रकारे करायचं. हे काढून घेऊयात. आणि जे राहिलेलं जे होतं तेही तशाच प्रकारे करूयात. आणि या ठिकाणी 2 वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये हे खिसलेलं जे खोबरं आहे, जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, ते टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत आपण. तुपामध्ये पूर्णपणे असं थोडंसं भाजून घेणार आहोत आपण. कंप्लीटली तांबूस नाही करायचं, फक्त हलवून घ्यायचं आहे ते. त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तूप घालते आणि हलवून घेऊ याला. एक 2 ते 3 मिनिट आपण ह्याला पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत. अजून थोड्या वेळ आपण हलवणार आहोत ह्याला. आणि ह्याच्यामध्येच जी साखरेचं प्रमाण मी घातलेलं आहे ते टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्तही करू शकता. आणि साखर आणि ओलं खोबरं जे आहे ते एकजीव करायचं आहे आपल्याला. हे बराच वेळ हलवावं लागेल, कारण का तर साखर पूर्णपणे त्यामध्ये वितळली पाहिजे. पूर्ण आपण पाक नाही करणार, ह्याच्यामध्येच आपण साखर वितळवून घेणार आहे. हे बघा, साखर वितळत आली आणि ते पूर्णपणे एकजीव होत आले. ही वाटतंय पातळ आपल्याला, पण अजून थोडंसं पातळही होणार आहे, कारण पूर्णपणे साखरेचा पाक होतो ह्याच्यामध्ये. आपण वेगळा पाक करत नाही, तर त्याच्यामध्येच पाक तयार करतो. हे बघा, खूप पातळ व्हायला लागले, म्हणजे पूर्णपणे साखर वितळत आली ह्याच्यातली. हे आत्ता पातळ वाटतंय, पण थोड्या वेळाने पूर्णपणे ह्याचा पाक झाला की घट्ट होतं. हे मी तुम्हाला कशा प्रकारे पाक पूर्ण तयार झालेला आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. थोड्या वेळ घट्ट होऊ द्या ह्याला. यानंतर आपण थोडंसं काढून घेऊया आणि पाहूयात की पाक झालेला आहे का नाही. ते बाजूला काढून घेणार आहोत. अजून पण आहेच ह्याच्यामध्ये साखर, पूर्ण पाक झालेला नाही. ह्याला असंच हलवत राहायचं आहे आपण, नाहीतर काय होतं तर कढईला चिकटलं जातं खाली. त्यामुळं सतत हलवत राहायचं, त्यामुळं कढईला चिटकणार नाही. हे बघा, पूर्ण घट्ट होत आले, म्हणजे पाक तयार होत आला आहे आपला. एका वाटीत थोडंसं काढून घेणार आहोत आपण आणि झाला आहे का नाही पाक तेही पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्येच आपण वेलची पूड टाकणार आहे 1 चमचा, कारण त्याच्यामुळे आपल्याला वासही खूप छान येते. मी गॅस बंद करते. वासही खूप छान येतो त्याचा, खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळं सतत हलवायचं. थोडंसं एका ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत, कारण त्याच्यामध्ये आपण ते मिश्रण जे आहे ते ओतणार आहे. त्यासाठी याला खालून तूप लावून घेऊयात पूर्णपणे ताटाला.
पूर्ण बाजूला लावून घेऊयात. आणि आता आपण बघूयात आपलं मिश्रण तयार झालं आहे का नाही. हे बघा, हातावर अशा प्रकारे घ्यायचं, म्हणजे अजून झालेलं नाही, चिटकते म्हणजे अजून झालेलं नाही. तर थोडा वेळ अजून आपण पाहूया ह्याची वाट. गॅस चालू करूया आणि थोडाच वेळ फक्त ह्याला हलवूया. एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि पाहूया झाले का नाही ते. जर आपल्या हाताला जर ते मिश्रण चिटकलं तर झालं नाही म्हणायचं, आणि हाताला जर नाही चिटकलं पूर्णपणे, त्याचा जर गोळा तयार झाला तर असं समजायचं की नारळाच्या वड्यासाठी जे परफेक्ट असं मिश्रण तयार झाले की नाही हे आपल्याला यावरून कळतं. हे बघा, थोडं गार झालं का आपण बघूयात. हे बघा, हाताला अजिबात ही चिटकत नाही, म्हणजे या वड्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, या डिशमध्ये ते मिश्रण पसरवून घेऊयात. पूर्ण काढून घेऊया आधी आणि पूर्णपणे मिश्रण सगळ्या बाजूला पसरवून घेऊयात. चमच्याने जर केलं तर चालतं. पूर्णपणे एका ताटाला पूर्णपणे पसरवून घेतोय. एकदम घट्टसर असं झालं आहे, कारण पूर्णपणे व्यवस्थित पाक झालेला आहे आपला. हे बघा, आणि ह्याच्यावर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि जोपर्यंत गरमच आहेत थोड्या, तोपर्यंतच आपण एका उलताण्यानं किंवा तुम्ही सुरीनं सुद्धा त्याचे काप करू शकता, कारण पूर्ण गार झालं तर आपल्याला वड्या पाडता येत नाहीत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे असे काप करून घेऊ शकता. तुम्ही वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट टाकू शकता अजून. आणि हे मिश्रण फक्त 10 ते 15 मिनिट आपण बाजूला करून ठेवणार आहोत. जरा गार झालं का त्याच्या वड्या सहज आपल्याला काढता येतात. आपण पाहूया काढता येते का वडी. हे बघा, सहज निघते वडी. कारण अजून पण हे गरम आहे थोडंसं, पूर्णपणे गार झालेलं नाही. गार जर झालं तर पूर्णपणे अशा घट्ट अशा वड्या होतात आणि सहज 15 दिवस टिकतात ह्या वड्या. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित एकदम वड्या पडलेल्या आहेत ह्याच्या. आपण ह्या एक एक करून सगळ्या बाजूला काढून घेऊयात आता. आणि हे बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला. खूप छान वडी झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.